परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, बघा बीकॉम फोर्थ सेमला स्टॅटिस्टिक्स स्टँडर्ड डिव्हिजन आपण बघत आहे। स्टँडर्ड डिव्हिजन मध्ये इन्क्लुझिव्ह मेथड, कोणती मेथड? इन्क्लुझिव्ह। 3 मेथड झालेले आपल्या सिंपल, डिस्क्रीज आणि कंटिन्यू सिरीज। आता आपण बघत आहे इन्क्लुझिव्ह मेथड। फाइंड आउट द स्टँडर्ड डिव्हिजन, इट इज अ कोएफिशिएंट फ्रॉम द फॉलोइंग डाटा। याच पद्धतीमध्ये तुम्हाला पेपरला क्वेश्चन 4 ला कोणत्याही गणितामध्ये हेडिंग येणार आहे। त्यामध्ये अगर इन्क्लुझिव्ह मेथड आलेली असेल तर सर ही ओळखायची कशी? मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एक स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की सिरीज कशा ओळखावा लागतात। तुम्हाला सिरीज ओळखण्यासाठी काय करावं लागतं? तर सिरीज ओळखण्यासाठी यामध्ये ग्रुप दिलेला असतो। इन्क्लुझिव्ह मेथडला कोणता दिलेला असतो? इन्क्लुझिव्ह ग्रुप दिलेला असतो। आणि कंटिन्यू सिरीजला सुद्धा ग्रुप असतो, परंतु कंटिन्यू सिरीज मध्ये 10, 20, 20, 30, 30 to 40 बघा। प्रत्येक संख्यांमध्ये हा जो संख्या दिलेला आहे 20 दिलेला इथं आहे ना, 20 सेकंड ग्रुपला आहे, 30 सुद्धा आहे थर्ड ग्रुपला आहे। तर या गणिता एम सिरीज मध्ये तुम्हाला ही जी संख्या दिसते सेकंड नंबरची, हे सेकंड ग्रुपच्या सुरुवातीला नाही आहे। हे सेकंड नंबरच्या ग्रुपची सेकंड नंबरची संख्या थर्ड ग्रुपच्या सुरुवातीला नाही आहे। तर यावेळेस अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? ती चेंज करावं लागेल। काय करावं लागेल? चेंज करावं लागेल। काय करावं लागेल? चेंज। सर आता चेंज करायची कशी? 50 0 पॉइंट पैसा कमी करायची, 0 पॉइंट पैसा वाढवत राहायची। काय करत राहायची? ती वाढवत राहायची। देखिए बच्चों, अभी आपको क्या करना है? इंक्रीज और डिक्रीज, इंक्रीज और डिक्रीज। अरे 100 पैसे असतात त्याच्यामध्ये, तेव्हा कुठे तो 1 रुपया तयार होतो। 50 पैसा म्हणजे 1 रुपयाचा हाफ। हाफ किती? हाफ। हाफ म्हटल्यानंतर आता एम सिरीज तयार करताना इथं 15 मध्ये 50 पैसा मायनस करा म्हणजे 14.5 येणार। आणि तिकडे इन्क्रीज करा। काय करा? ते इन्क्रीज करा। अरे इकडे डिक्रीज करा, पण इन्क्रीज करा, डिक्रीज करायची, मग इथं इन्क्रीज करायची 19.5। हा 19.5, 24.5, हा 24.5, 29.5, 29.5, 34.5, 34.5, 39.5, 39.5, 44.5। बघा, मी इकडे डिक्रीज केली, तिकडे इन्क्रीज केली, इकडे डिक्रीज केली, मग इन्क्रीज। फ्रिक्वेन्सी पुन्हा लिहून घ्या म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सोपी जाणार। 4, 20, 38, 24, 10 आणि 4। मग आता आपल्याला काय काढावं लागते? एम व्ही। काय काढावं लागत असते? एम व्ही काढावं लागते। काय काढावं लागत असते? एम आणि व्ही। मग एम व्ही काढायसाठी या दोघांची ऍडिशनल प्लस, मग त्याला प्लस केल्यानंतर त्याला डिवायडेशन 2 करायचं। त्याला डिवायडेशन किती करायचं? 14.5 प्लस 19.5 म्हणजे हे येणार 34। याला डिवायडेशन करायचं 34 2 नी, मग येणार आहे ते 17। किती येणार आहे? 17। या एमव्ही ची या दोघांची ऍडिशनल प्लस करा। काय करा? प्लस। ते प्लसची जी संख्या आली असेल त्याला डिवायडेशन 2 करा, ती येणार आहे। त्या या दोघांची ऍडिशनल केल्यानंतर 19.5 प्लस 24.5 या दोघांची ऍडिशनल केल्यानंतर ते येणार आहे 14। मग 14 याला डिवायडेशन 2 नी करायचं। याला डिवायडेशन किती करायचं? 2 म्हणजेच ते येणार आहे 22। 5 चा डिफरन्स आहे 22। हा पुन्हा या सांगतो मी, एम सिरीज नवीन जे काढले असेल त्याची ऍडिशनल करा। 24.5, 29.5 यांची ऍडिशनल, त्याला डिवायडेशन 2। 5 चा डिफरन्स 27, 32, 37 आणि 42। ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आपण इकडे बघूया। आता आपल्याला काय काढायचं? डीएक्स काढायचा। आता काय काढायचं? सर डीएक्स। डीएक्स कशासाठी काढत असता? म्हणजे तो डीएक्स काढायला लागते आपल्याला मीन साठी। 70 पहिली संख्या चॉईस करा। मायनस प्लसचं टेन्शन नाही कोणतंच। 70 मधून 70 गेले 0 राहतात, 22 मधून 70 गेले तर 5 राहतील, 27 मधून 70 गेले 10 राहतील। 5 चा टेबल येणार, 5 चा डिफरन्स असल्यामुळे 15, 20 आणि 25। आला लक्षात? हा त्यानंतर तुम्हाला करायचं डीएक्स आय। काय दाखवायचं आपल्याला? डीएक्स आय म्हणजे 5 चा टेबल मध्ये येतात ह्या संख्या। ह्या संख्या कोणत्या टेबलला येतात? 5 च्या टेबलला येतात। कोणत्या टेबलला येतात या संख्या? 5 च्या। 5 0, 5 1 चा 5, 5 10 चा 2, 5 3 चा 15, 5 4 चा 20, 5 5 चा 25।
म्हणजेच तुम्हाला ह्या संख्या टेबलमध्ये किती नंबरच्या संख्यावरती येत असतात ते दाखवावं लागते. मग तुम्हाला दाखवावं लागते आता FDXI. मग FDXI दाखवण्यासाठी या फ्रिक्वेन्सीनं या आयला मल्टिप्लिकेशन, फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन, फ्रिक्वेन्सीनं आयला मल्टिप्लिकेशन. मग फ्रिक्वेन्सी हे फ्रिक्वेन्सी ह्या फ्रिक्वेन्सीनं आयला करायचं मल्टिप्लिकेशन, गुणाकार. F40 21चा 20, 38 2चा 76, 24 3चा 72, 10 4चा 40, 4 5चा 20. सर हे संख्या एकदम सोपी येतात बघा. 2 8 2चा 16 होतं, 6 लिहिला, कॅरी दिला, पुन्हा 3 म्हणजे 2 3चा 6 होता आणि 1 कॅरी होता 7 आला आहे की नाही. 3 4चा किती होतात 12 होतात, 2 कॅरी 1 दिला आणि 3 2चा 6 होता, 1 कॅरी प्लस केला 70 येते. त्यानंतर आता आपल्याला FDXI स्क्वेअर काढायचा. FDXI स्क्वेअर, FDXI स्क्वेअर कशासाठी तर थिटासाठी. कशासाठी काढावं लागते थिटासाठी. मग थिटासाठी काढण्यासाठी FDXI ने मल्टिप्लिकेशन करायचं. हे 0 21चा 20, 76 इंटू 2 करायचं, ते येणार 152. त्यानंतर 72चा 3 दाखवायचा, तो किती येणार आहे 2 3चा म्हणजे 6 आणि 3 7चा 21. सोपी पद्धत. मला आता 72 3चा किती येते समजा टेबल येत नाही, येतच नाही, हो आपल्याला काही येत नाही असं समजायचं. पण त्यांचा मल्टिप्लिकेशन करताना एकदम सोपी पद्धतीने दाखवायचं की आलंच पाहिजे. 2 3चा 6 आणि 7 3चा 21, 201 म्हणजे 216, 216 152. हे सोपी पद्धत आहे. 4 4चा 16 हे 16 0 चुकवला है ना. 5 2चा 10 हा 0 चुकवला. सोपी पद्धत आहे. 6 + 2 8 होतात है ना. हे 7 आणि 5 किती होतात 12 2 14, 14ची 4 आता कॅरी 3 2 + 5 आणि 6 आहे. सिग्मा FDXI स्क्वेअर, FDXI स्क्वेअर. त्यानंतर यांची सुद्धा आता ॲडिशनल करू आता आपण. 6 आणि 2 8 आणि 3 7 8 7 + 11 आणि 2 किती होतात 11 आहे. हे सोपी पद्धत आहे ना. 7 आणि 7 + 14 14 आणि 7 14 आणि 14 झालं 14 15 आणि 16 आणि 4 20 आणि 2 22. सिग्मा FDXI. आपल्याला ज्या संख्या सोप्यामध्ये प्लस होत असतील त्या संख्या पहिले घ्यायच्या, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कोणती पद्धत जाते त्या पद्धतीने करायचं. कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन A = x + सिग्मा FDXI अपॉन n इंटू किती येते I. सिग्मा FDXI अपॉन n इंटू I. म्हणजेच A = x किती आहे तुमचा 17 प्लस आपण जे संख्या चॉईस केली होती ती संख्या हे 17 ते घेतलेली. सिग्मा FDXI किती आला 228 अपॉन n म्हणजे फ्रिक्वेन्सीचे ॲडिशनल 100 येते. फ्रिक्वेन्सीचे ॲडिशनल किती येणार 100. किती येणार 100. I म्हणजे 5. A = 17 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं तुम्हाला. काय दाखवायचं आहे मल्टिप्लिकेशन 228 इंटू 5 40 0 कॅरी 0 कॅरी 4 येतो. 5 2चा 10 5 2चा 10 आणि 4 हा 4 येतो आणि मग कॅरी येते पुन्हा 5 2चा 10 आणि हे म्हणजे 1140 अपॉन 100 इंटू तर झाला आपला. A = 17 प्लस डिवायडेशन दाखवा 2 डिजिट नंतर 100 असेल तर 2 डिजिट नंतर फुल स्टॉप दे. 17 यांची ॲडिशनल करा म्हणजे 28.40 हा आला तुमचा मीन. काय आलेला आपला मीन. काय आलेला विद्यार्थी मित्रांनो मीन. त्यानंतर आता आपल्याला काय काढायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. काय काढायचं आता विद्यार्थी मित्र स्टँडर्ड डिव्हिएशन. मग थिटा म्हणजे थिटा काढायचा. काय काढायचं आहे थिटा फॉर्म्युला सिग्मा FDXI अपॉन n याचा स्क्वेअर आहे. सिग्मा FDXI चा स्क्वेअर मग सिग्मा
एफ डी एक्स आय अपॉन एन ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू आय थीटा इज इक्वल टू इन अंडर रूल म्हणतात त्याला सिग्मा एफ डी एक्सचा स्क्वेअर किती आहे 6.48 अपॉन 100 सॉरी पॉईंट नाही पॉईंट नंतर येणार 48 मायनस सिग्मा एफ डी एक्स आहे हे किती आहे 228 अपॉन 100 याचा स्क्वेअर किती 10 बघा सॉरी 10 नाही इथं 5 आहे ना म्हणजेच 5 येणार किती येणार 5 इंटू 5 थीटा इज इक्वल टू इन अंडर 6.48 मायनस ब्रॅकेटमध्ये 2.28 स्क्वेअर इंटू 5 थीटा इज इक्वल टू 6.48 2.28 याचा आपल्याला काय दाखवायचा स्क्वेअर दाखवायचा काय दाखवायचा स्क्वेअर अगर समजा तुम्हाला वाटत असेल तर 5.198 हा त्याचा स्क्वेअर येतो आता पॉईंटच्या नंतर 3 डिजिट लिहा किंवा 2 डिजिट लिहा परंतु इथं अगर 8 आहे म्हणजे इथं तुम्हाला 20 करणं आहे आता सध्याच्या परिस्थितीत आपण ते संख्या राहू देत आहे त्यानंतर थीटा इज इक्वल टू ही संख्या मायनस करा हे संख्या राहू दिलेली आहे सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला नाही समजण्याचे 20 लिहून द्यायचं तिथं नाही समजलं तर राहू द्यायचं बाकी काहीच टेन्शन नाही पुढच्या नेक्स्ट गणिताला मी सांगणार आहे तुम्हाला परंतु पेपरमध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्यामुळे पॉईंटच्या नंतर 2 डिजिट घ्यायचे किती डिजिट घ्यायचे 2 डिजिट लिहिणे की सिर्फ 2 डिजिट 2 डिजिट घ्यायचे हे मायनस करायची 5.6 मधून 530 इंटू करायचं याला 5 इथं 2 डिजिट घ्या सॉरी 5 त्यामधून मायनस करायचे तुम्हाला ते मायनस केल्यावर येणार आहे म्हणजे 1 नाही सॉरी 1 आहे ना 1.19 थीटा इज इक्वल टू आता ही संख्या आपण काय केलेली आहे मायनस केली काय केली विद्यार्थी मित्रांनो मायनस केलं 1.29 आता ती संख्या मायनस केल्या त्याला वर्गमूळातून स्क्वेअर मधून बाहेर काढायचं मग स्क्वेअर मधून बाहेर काढायचं तुमच्या कॅल्सीवरती स्क्वेअर रूट दिलेला असतो त्या पहिले संख्या प्रेस करा नंतर स्क्वेअर रूट प्रेस करा ती संख्या येऊन जाणार 3 डिजिट घ्या आता इथे 3 डिजिट घ्यायचे आहे तुम्हाला 1.135 इंटू 5 थीटा इज इक्वल टू यांचं करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन 5.68 यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती येणार आहे तुमचं 5.68 चला थीटा आलेला मग तुम्हाला आता काढायचं आहे काय काढायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेशन्स ऑफ कोइफिशिएंट ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन्स म्हणजे सी थीटा इज इक्वल टू थीटा अपॉन ए सी थीटा इज इक्वल टू थीटा किती आला आहे तुमचा 68 त्याला डिवायडेशन करायचं 28.40 सी थीटा इज इक्वल टू 0.20 ते कॅल्सीवरती 2 दिसणार फक्त त्याच्या पुढे 0 लावायचा 0 असतो तो 2 म्हणजे आपला आलेला आहे 0.20 विद्यार्थी मित्रांनो इन्क्लुझिव्ह मेथडला ह्या स्टेपमध्ये तुम्ही गणित सोडवायचा कंटिन्यू सिरीजमध्ये सुद्धा या स्टेपमध्ये गणित सोडवायचं फक्त तिथं यम सिरीज चेंज करावं लागते बाकी संपूर्ण गणित सेम असते फक्त शांततेमध्ये समजून घ्यायचं क्युम्युलेटिव्ह सिरीजमध्ये सुद्धा बिलो लेस दॅन दिलेलं असेल फक्त यम आणि फ्रिक्वेन्सी चेंज करायची बाकी गणित सेम बाकी चेंज काहीच नाही करायचं मुलं तिथंच कन्फ्यूज होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा एकदम परफेक्ट गणित बघून घ्या अगर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता काढला विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ नाही लागत बस नेक्स्ट लेक्चरला भेटू जय हिंद जय महाराष्ट्र